खरं तर भाजप आणि शिंदे असा संघर्ष एक वेगळ्याच पद्धतीने बघायला मिळतोय आणि तो सुप्त संघर्ष आहे काही प्रमाणामध्ये. तो सुप्त संघर्ष आहे की तो अजून वाढत जाईल असं त्याच्यामध्ये दिसतंय. म्हणजे असं दिसतंय ज्या पद्धतीने कल्याणमध्ये झालं ना, कल्याणमध्ये तर स्पष्ट दिसतंय की श्रीकांत शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांना मात दिली पूर्णपणे. रवींद्र चव्हाणांना माहितीच नव्हतं की मनसे ना घेऊन जातील ते बरोबर एका पद्धतीने. त्यांचे पण प्रयत्न चालू होते 53-50 असल्यामुळे. दुसऱ्या बाजूला ठाण्यामध्ये त्यांनी आवाज लावलेला होता की आम्हालाही महापौरपद पाहिजे. पण तिथे श्रीकांत शिंदेनी गेम पलटलेला आहे एका पद्धतीने जर आपण बघितलं तर हा संघर्ष अजून वाढत जाईल असं वाटतंय कुठेतरी. निश्चितच वाढेल हा संघर्ष. हा फक्त कल्याणमध्येच नाही, तुम्ही बघा की अंबरनाथमध्ये काय झालं. अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदेनी अंबरनाथमध्ये सगळ्यात आधी गेम पलटी केला, त्याच्यानंतर उल्हासनगरमध्ये गेम पलटी केला, त्याच्यानंतर आता कल्याण डोंबिवलीमध्ये केलाय. श्रीकांत शिंदेला एक माहिती पडलेलं की त्यांच्या बाजूनी ज्या पद्धतीचं राजकारण त्यांना करता येतं ते करायचंय आणि जितके अग्रेसिव्हली जर तुम्ही त्यांच्यासमोर आक्रमक पद्धतीने भाजपसमोर उभे नाही राहिला तर ते तुम्हाला संपवून टाकतील. तर कारण की कशा पद्धतीने शिवसेनेला संपवायला घेतले त्यांनी बघितलेले, त्यातनंच त्यांचा जन्म झालेला आहे. सो या पद्धतीचं राजकारण ते करणार. श्रीकांत शिंदे खूप ॲग्रेसिव्ह आहेत. पर्सनली जर तुम्ही त्यांना बघितलं तर ते प्रचंड ॲग्रेसिव्ह राजकारणाच्या बाबतीत आहेत आणि ते तशाच पद्धतीचं राजकारण. आणि म्हणजे एकनाथ शिंदेच्या बाबतीत जरी भाजप थोडीशी सॉफ्ट असेल पण ती श्रीकांत शिंदेच्या बाबतीत अजिबात नाहीये. पुढच्या काही दिवसांमध्ये हे दिसेल की हा संघर्ष अधिक वाढत जाणार आहे. मी आजच एक सोशल मीडियावर हे वाचली, पोस्ट वाचली आहे ज्याच्यामध्ये भाजपचे समर्थक आहे, मी अजिबात त्याला काही तो ट्रोल आर्मी आहे किंवा असं समर्थक म्हणते, भाजपचा आहे असंही मी म्हणत नाही, पण त्याचं कॅप्शन असं होतं की आदित्य ठाकरेंच्या ॲम्बिशन्समुळे उद्धव ठाकरेंचं कशा पद्धतीने पडझड झाली आणि त्याच पद्धतीने आता आणखीन एका नेत्याच्या मुलाचे ॲम्बिशन्स खूप वाढत चाललेले आहेत, त्यामुळे त्याच्या वडिलांचं पण अशाच पद्धतीने पडझड तर होणार नाही ना याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. सो हे असे इनडायरेक्टली मेसेजेस आता व्हायरल व्हायला सुरुवात झालेली आहे. इनडायरेक्टली या गोष्टी शेअर करायला सुरुवात झालेली आहे किंवा या गोष्टी जास्तीत जास्त समोर आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. तिकडे त्यांना नाही शक्य होणार अशा पद्धतीने जास्त डोईजड होत जाणं. आता सुद्धा अजून देवेंद्र फडणवीस आलेले नाहीयेत महाराष्ट्रामध्ये, अजून रवींद्र चव्हाण याबद्दल काही बोललेले नाहीयेत, म्हणजे अजून तेवढं वोकल झालेले नाहीये त्या लेवलचे की ज्या पद्धतीने मधल्या काळामध्ये आपल्याला जे टेन्शन्स त्या दोघांमध्ये प्रामुख्याने दिसत होते तेवढे अजून झालेले नाहीयेत. आणि या सगळ्या गोष्टी फार ओपनली भाजप एनिवेज डील करत नाही, या फार सटली किंवा सायलेंटली केल्या जातात. तर ते आपल्याला लगेच आता कळणार नाही, दिसत नाही बऱ्याचदा. हा, तर ते आता आपल्याला लगेच नाही कळणार, ती आपल्याला थोड्या महिन्यांनी थोड्या दिवसांनी दिसेल. सो आता हे बरोबर आहे की हे सगळं असताना सुद्धा श्रीकांत शिंदेनी त्याच्यावर, म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणत असतो ना की शिंदेना बऱ्याचदा जर काही दाबायचा प्रयत्न होत असेल तर ते बाउन्स बॅक करतात. यावेळेला श्रीकांत शिंदे बाउन्स बॅक झालेले आहेत कारण तो कल्याण डोंबिवली या पट्ट्यातला सगळा प्रश्न आहे आणि तो अगदी गेल्या 2 महिन्यांपासून पक्षांतराच्या वादापासून सुरू होता. पण त्याच्यातनं आता जरी श्रीकांत शिंदे बाउन्स बॅक झालेले असले, मनसेचा पाठिंबा मिळवून आता तिकडे महापौरपद त्यांच्याकडे जाईल वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी, पण हे सगळं का झालं? कारण की केडीएमसीच्या प्रचारामध्ये ज्यावेळेला भाजप पहिल्यापासूनच सांगत होती की तिकडे भाजपचा महापौर होईल, जेव्हा तुम्ही युतीत आहात, तर इथे जसं मुंबईमध्ये तुमचं अंडरस्टँडिंग होतं, तुम्ही डे 1 पासून महाराष्ट्रातले मुंबईतले सगळे नेते महायुतीचा मुंबईचा महापौर होणार हे म्हणत असतात. त्यावेळेला कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र तुम्ही जर सांगत असाल त्यांना 10 वेळा की नाही भाजपचाच होणार, मग तेही कुठेतरी डिवचले जाणार ना, मग त्यांना सुद्धा काहीतरी बाउन्स बॅक करावं लागेल. सो हे त्या पद्धतीने मग त्याच्यामध्ये आता ते असे कसे काय बोलायला लागले असं नाही होऊ शकत. मग तुम्ही जर एका पद्धतीने डिवचणार असाल तर समोरून सुद्धा आपल्याला डिवचलं जाऊ शकतं. याची ताकद असली पाहिजे जर तुम्हाला डिवचण्यातच जास्त आनंद होत असेल. म्हणजे हा एकंदरीत असं दिसते की रवींद्र चव्हाण वर्सेस श्रीकांत शिंदे हाच संघर्ष आहे. म्हणजे तेच सेम आपण नवी मुंबईत पण बघितलं ना की म्हणजे भाजप जे आहे ना ते असं पक्षीय लेवल पर्यंत गोष्टी येऊन देत नाही, ते मग तिथं स्थानिक लेवलला गोष्टी काय त्याला एक मराठी कळवंड शब्द आहे, तर कळवंडी स्थानिक लेवलला लावून देतात ते आणि ते तिकडच्या तिकडे खेळतात. आणि मग वरच्या लेवलला ज्यावेळेस फडणवीसांना किंवा वरती प्रश्न विचारला जातो त्यावेळेस ते म्हणतो, मग ते सांगतात की हा ते तिकडे झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये झालेलं आहे. पण मग तेच आहे की मग मला आश्चर्य तेच वाटतं की एवढं सगळं होऊन हे लोक परत कॅबिनेटला एकत्र असतात, मग त्या गोष्टी घडतात. ही गोष्ट खरं राजकारणात शिकली पाहिजे, खरं शिकली पाहिजे. कार्यकर्ते ज्या लेवलला भांडत असतात ना, स्टेटमेंट्स म्हणजे त्यातल्या त्यात रवींद्र चव्हाण खूप माइल्ड होते असं म्हणायची पाळी आहे. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेबरोबर दिली आहे. त्याच्यानंतर पुढच्या कॅबिनेटला निवडणूक झाल्या जी कॅबिनेट बैठक झाली त्या शनिवारी, त्याला ते दोघं जण एकत्र बसलेले होते तिकडे. त्याच्यामुळे हा जो त्यांचा काही गुण आहे ना राजकारण्यांचा की काल भांडण झालं,
उद्या आपण एकत्र बसू शकतो. हा अत्यंत महत्वाचा गुण आहे हा सगळ्यात राजकारणामधला. जास्त कार्यकर्त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. सगळ्यांनीच लक्षात कारण घेतला पाहिजे. अगदी खरं तर. ग्रामपंचायतीला आम्ही गावाकडे बघतो की 5-5 वर्ष सख्खे भाऊ असलेली माणसं राजकारणामुळे एकमेकांचं तोंड बघत नाहीत. ते ह्या लोकांनी हे जे राजकारण सध्या चालू आहे ते खूप बारकाईनं बघणं गरजेचं आहे. मला त्याच्यावरून आठवलं की खूप सारे लोक ट्विटरवरती असतात ना, आणि ते त्यांचे समर्थक, अनुजा म्हणले की ट्रोल हा शब्द वापरणार नाही, समर्थक हा शब्द वापर, तर ते ज्या पद्धतीनं ज्या भाषेमध्ये बोलत असतात, तर मला असं वाटतंय की पत्रकार तर फार सौम्य भाषेत टीका करतात. जर ज्या पद्धतीनं काय शिंदेचे लोक भाजपच्या लोकांबद्दल बोलतात, भाजपचे लोक शिंदेच्या लोकांबद्दल बोलतात, तर त्यांनी त्यांच्या नेत्यांबद्दल एकदा हे बोलून दाखवावं त्या भाषेमध्ये. मला असं वाटतं की ती हिंमत पाहिजे. मला हे काय पंचिंग बॅक करायला फार काही हिंमत लागत नाही.